नमस्कार भावांनो बहिणींनो. झालं का जेवण पाणी? झालं बघा माझं जेवण पाणी. बसली आणि नवऱ्याला बघा बाजार आणायला लावला होता. नवऱ्याला सांगितलं होतं मी काय गुळ आणि कोलगेटची तूप. तर ह्यांनी काय काय आणलं सांगतो मला बघा. ही काय आहे? केळं आहे बघा. यात केळं आहे बघा, कच्चीच आहे. तर जाऊ द्या म्हणलं पिकतेली म्हणून काय असू द्या म्हणून शांत बसली. पण जावं आज खायची म्हणून जावं सांगितलं तरी पण ऐकली नाही. दोघं ह्यांनी असते कच्ची केळं घेऊन आलेत नाही तरी बी जाऊ द्या. का ह्या पिशवीत काय काय आणलं जाऊ तुम्हाला हो का. हे कोलगेटची टूप हो का. एवढी बदम. आता इतकी बदम आणायची काही गरज आहे का मी म्हणते. अर्धा किलो ही 1 किलो बदाम आहे. ह्या बदामाला 400-500 रुपये गेला असतं. मोबाईलात पैसे असलं की लय उड्या मारतात ह्या नवऱ्याच्या. काय करायचं तुम्हाला काय सांग बघा. किलोभर बदम तर बदम काय पोराचं दरबज भिजायला घालावं लागते. बुद्धी चालते ना जरा. मेंदू जरा तडक होतं म्हणून बघा 2-2 बदम द्यायची पोरासनी. म्हणजे गेली बघा पोरं शाळेला. पोरांची पण हे राहतंय जरा हो का. हे गुळ किलोभर गुळ आणायला लावला का मी. खायला म्हणलं पोळ्या करून द्यावा त्या पोरांच्या डब्यासनी उद्या म्हणून बघा. हे आज शेंगा फोडायची ते अजून मला काय सांगायचं तुम्हाला. आणि एक मेन मुद्दा हो का. ही जवस एवढं जवस ही आणते ती वे. तुम्हाला आणाय काय लावलं बाजार आणताय काय जवस एवढं हे आणते ती का बदमा एवढं आणते ती काय मग करताय किलोने आणताय. मोबाईलात पैसे जरा उड्या मारते आहे ना तुमच्या. 1 किलो बदाम, 1 किलो जवस, 1 किलो गुळ आणला, 1 केळे तुम्ही आणले, कोलगेटची ट्यूब आणली. अजून काय पाहिजे? काय नाही अजून काय तिथं दुकानात बाजार असलं तर घेऊन येवायचा व्हायचा. तुझं म्हणणं अर्ध किलो पाहिजे माझ्या जवस काय थोडं झालं काय ते आता संपणार आहे तुम्हाला एकदा. पोरं खाते आपण खाते. तू पण खा जरा. होतं आजी वजन कमी होतंय. खा आता कुठं चाललं वरची पण फळं खाते. आणि जनावर पण पाहिजे ना बा. जनावरांना वैर आणायची वरून पाहिजे. दोन भांडी कोण करायचं. धुलं पाठी मी करतो आणि तुला पाणी बायको मला लेट टेन्शन देते आहे. काय सांगायचं. खाऊ देत नाही सुकान मला खाऊ देत. तुम्हाला 9 वाजता जेवाय घातलं मी गरम भाजलेलं चपाती. एखाद्याने मला अंडी मटण शिजू वाटलं असतं. अंडी मटण परवा दिवशी खाल्लं की मटण. तेवढ्या लागत नाही मला 5 किलो लागते करायला. होय लय बाया माणूस हाया काय करायचं. मग काय करते कुठे जाता भांडे कसं आहे. भांडे कसं जात आहे का जात आहे भांडे कसं इथं वरलं जाऊन काय मला लिहिलं सगळं नाही तुम्ही गावात. फॉर मारायचं नाही का. कुठलं फळ फॉर माराय माणसं नाही. अरे बापरे फॉर आहे का आहे फळ मारायचंय काय करायचं. बिचारदार लावतोय पळतोय. अवघड झालंय मित्रांनो काय सांगायचं. धुणं भांडी पडले पाठी भांडी पडली ती बाहेर भरून ठेवली ती. घर स्वयंपाक खोली झाडून काढली. म्हणलं आता बघा दाखवा तुमच्या आमच्या नवऱ्यानं काय काय आणलं. एवढं जवस कोणतरी आणतंय का तर काय थोडं धन काय व मोबाईलात पैसे असले की काय आणू आणि काय नाही हे सांगावं लागत नाही. मनाने घेऊन येते. आजच तेवढी बदम नव्हती खायला सकाळ सकाळ तर आज बदम ठेवली नाही ती. अय बाईक बदम कुठे ती मी म्हणते संपली म्हणून रागा किलोभर बदम. आता म्हणशील का संपली म्हणते. आता दररोज ह्यासनी 4 बदम द्यावं लागते पण मला 4 परत आता तरी 2 आठवडा झालं भिजायला घातली नाही ती बदम. कारण बदम संपली मग ह्यांच्या पुरती ठेवली. त्यांना दररोज 4-5 बदम लागते ती खायला. न सांगता तिथं जाणार दुपारची बदम घेणार जवस तीळ घेणार आणि खाणार आहे. केळं हे असले काय खात नाहीत ते काय करायचं. खात्यात ते खाऊ द्या म्हणायचं शांत. बरोबर आहे का सांगा बरं. बटाट हे चपाती खाल्ली थोडी काय जेवण बी जाईना कायच नाही. तब्येत तर कमी होईना माझी. तब्येत कमी करायसाठी काय करावं लागेल सांगा मित्रांनो. तब्येतच वाढायला लागली आहे बघा माझी आता. काय घरचं काम आहे व तरी बी काय करायचं. आता मित्र पण ती रोजगाराला जावं आता मी. कुठं 300-400 रुपयानं उगाच गेलं तर तेवढं घरात तरी पैसे येते का नाही बरोबर आहे का नाही.
दररोजचं 300 म्हणलं जरा आठवड्याचं किती झालं 6 दिवसाचंच 3 सख्खा 12 3 सख्खा कसं 3 एक 3 3 2 6 3 त्रिक 9 3 चौक 12 3 5 15 3 सक 18 म्हणजे 1800 रुपये झालं मग कुठनं आणायचं सांगा 1800 रुपये 6 दिवसाचा खाऊन मरतोय का आपण म्हणून बघा म्हणते जावंच कामाला काम तरी कुठं आहे पाऊस पाणी नाही काय नाही तुमच्याकडे आहे का पाऊस पाणी सांगा पाऊस पाणी असलेलं बरं बघा गोला दुष्काळ बरा पण वाळला दुष्काळ नको रे द्यावा आम्ही लय कष्टातनं काढलं पाणी लोकांच्यातनं आणायचो हे आता नाही पण आता आम्हाला विहीर आहे बोर आहे त्यामुळं आम्हाला कोणाच्या दाराला जावं लागतं आम्हाला लय पाणी दुष्काळ पडलं तरी आम्हाला पाणीला कुठं जावं लागलं कारण आमच्या पुरतं पाणी येतं आहे आम्हाला त्यामुळे काय टेन्शन नाही बघा मित्रांनो तर ठेवू द्या आता हे बाजार भरून असा ठेवलाय बघा इथंच ही भरती आता पिशवीत आता ह्यांचं जवस भाजायचं तरी मला एवढं जवस आज निम्म भाजतील निम्म ठेवतील त्या डब्यात बी बसते तरी ना बदम पण अर्ध जरा बाजूला काढून ठेवती आणि एवढा तर पुढा दिसला का नाही ह्यांनी तीच खात बसते सारखं बदमलेट करतात आणि खाते कोलगेटची बघा एवढीशी टूप आणली ही जरा वेगळंच कोलगेट आहे मला वाटतं या लालच आहे केळं आणले ती तर जावं खा म्हणावं केळं तुझा आज उपवास आहे तर भाऊजी मला केळं आणा होय 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 नवऱ्यानं मला काय आणलं खायला बायको आपली काय वेगळं खाती काय श्रीखंड फिरखंड काय नाही आवत तसलं माझ्या नाही माझ्या नवऱ्याला काय सांगायचं मला हाय त्यात आपलं सुखी समाधान राहायचं का करायचं आहे आलेला दिवस काढायचा आलेला दिवस मावळतोय आता 12 वाजल्या थोड्या वेळाने 1 वाजते थोड्या वेळाने 2 वाजते द्या असा दिवस निघून जातोय कुठं जरा भांडण शून्य करायचं जाऊ दे बरोबर आहे का तर भरला बघा ह्यात बाजार झाले जेवण पिवून आता काम राहिले धुणं भांडी जनावरं पाणी पाजायचं मग काम संपलं मग संपलं कसं शेंगा पडायचं त्या वयस माणूस झोपाय पाहिजे म्हणतोय पाहिजे का नाही थोडं तरी झोपाय म्हणून बघा आरामशीर आपलं चालू आहे मित्रांनो तुमचं कसं चालू आहे सांगा आता नवरा गेला चिंबूर उकलायला पाणी धरायचं आहे वाटतं आहे आता जोंधळ भिजवायचं आहे आता तिकडं जनावरे पाणी पाजतात का नाही तर काय माहिती तर आम्हाला जनावर पाणी पाजावं लागते प्यायचं पाणी अजून भरायचं आहे फिरीची मोटर चालू गेलं ते वर वैरण आणा पाणी प्यायचं भरात तेवढं प्यायचं पाणी भरून जा मी धुणं भांडी करते की आपली आणि नुसतं तू जाते काय मग पाणी भरून जा आपली तू बरं जा वैरण तर आणा जावा 4 डोळे चांगलं दिसते या जागा 4 डोळे आमच्या जावाला 4 डोळ्याला चष्मा लागल्या तेव्हा मी तर तुझा कारपा आहे कारपा राहिलं तुझं इथं गेली आता कुठं वैरण बी आणायचं नाही सकाळी आणाय तर भाऊजी गेलं गावात काय नाही म्हटलं परत आणू 11-12 वाजता जाय नाही ते कोणच वैरण आणायला